नमस्कार मित्रांनो, लेखक हनुमंत येवले यांच्या नाचू कीर्तनाची रंगी या पुस्तकातील संतांची कीर्तन परंपरा कुठे हरवली हा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. चक्रधर स्वामी आणि नामदेव महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि भटमुक्तीचे आंदोलन चालवले होते. हीच परंपरा चालते बोलते विद्यापीठ म्हणून बहुमान मिळविणारे संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही चालवली. यासाठी प्रभावी माध्यम होते कीर्तनाचे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांवर ब्राह्मणी समाज व्यवस्थेवर संतांनी कडाडून प्रहार केला. अगदी त्यासाठी त्यांनी साध्या आणि सोप्या शब्दात सर्वांना सहजपणे समजेल अशा भाषेत अभंग रचना केली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणतात, जे जे समाजाच्या हिताचे असेल ते ते निर्भीडपणे मानणे म्हणजे प्रबोधन होय. संतांनी निर्भीडपणे समाजाचे हित कशात आहे हे सांगितले. संत व्यवस्था परिवर्तनाची चळवळ चालवित होते. म्हणून तर ब्राह्मणी व्यवस्थेच्या समर्थकांनी संतांचा अतोनात छळ केला. एवढेच नाही तर बहुतेकांचे खूनही केले आणि ते खून पचविण्यासाठी त्याला चमत्कारांची जोड देखील दिली. आमच्यावर मेंदूवर भटांचे नियंत्रण नसल्यामुळे आम्हीही यावर कधी विचार केला नाही. जगद्गुरू तुकोबारायांचा खून मंबाजी आणि रामेश्वर भट आणि त्यांच्या साथीदारांनी केला याचे भक्कम पुरावे आणि तर्क आदरणीय आह साळुंखे सरांनी दिलेले आहेत. संतांनी समाजाला समतेचा विचार दिला आणि नेमकी हीच समता भटांना नको होती, म्हणून तर त्यांनी विरोध केला. बहुजन समाजातील संतांच्या कार्याला त्यांच्या जिवंतपणी प्रखर विरोध केला होता. परंतु त्यानंतरच्या काळात म्हणजे आज या संतांचे नाव घेऊन संत म्हणून मिरवणारे बुवा महाराज यांना ब्राह्मणी व्यवस्थेकडून तीळ मात्रही विरोध होत नाही. उलट प्रसिद्धी देण्याचे काम केले जाते. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा सरळ अर्थ होतो की आजचे बुवा आणि महाराज संतांना अपेक्षित असणारे कार्य करीत नाहीत, तर ते ब्राह्मणी व्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या करीत आहेत. म्हणून त्यांचा उदो चालतो. यांची खायची पंचायत असणारा महाराज 4-2 वर्षात 4 चाकी घेऊन फिरतो, कारण तो व्यवस्थेच्या सोयीचे बोलत असतो. बरेचसे महाराज तुकारामांचा खून झाला हे खाजगीत मान्य करतात, परंतु तुकाराम बीजेला मात्र गरुड विमानात बसून तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले याचे रसभरीत वर्णन करतात. गाडगे महाराज यांच्या कीर्तनातून स्वच्छतेचे महत्त्व सांगायचे, अंधश्रद्धा रूढी परंपरा यावर ओरखडे ओढायचे, व्यसनमुक्तीसाठी झटायचे, शिक्षणाचे महत्त्व समाजाला सांगायचे, जे जे समाजाच्या हिताचे आहे ते ते सर्व निर्भीडपणे मांडायचे. अशा प्रकारची कीर्तने त्यांनी मरेपर्यंत म्हणजे सन 1956 पर्यंत केली. परंतु त्यानंतर मात्र गाडगेबाबांची परखड बोलीतील कीर्तन परंपरा ही कायमचीच बंद पडली. या परंपरेचा वारसा एकदम खंडित होण्याचे कारण काय? पूर्वी कीर्तनकार ब्राह्मण होते, परंतु आज आपण समाजामध्ये पाहतो की बहुतेक कीर्तनकार हे बहुजन समाजातील आहेत. तरीही ते बहुजन समाजाच्या हिताचे सोडून ब्राह्मणांच्या हिताचे बोलत आहेत. आज या काळाची गरज आहे हे न सांगता पुराणातील भाकड कथा सांगून आमच्या माता भगिनींना देवभोळे बनविण्याचे काम करीत आहेत. याला कारण म्हणजे त्यांची कीर्तन परंपरा ही ब्राह्मणी विचारांची आहे. ते ब्राह्मणांच्या कीर्तन संस्थेमध्ये शिकलेले असून ब्राह्मणांनी ठरवून दिलेल्या चाकोरीतून कीर्तन करीत आहेत. ते जर ब्राह्मणांच्या संस्थेत कीर्तन शिकत असतील तर आमच्या त्यांच्याकडून प्रबोधनाची अपेक्षा तरी कशी करायची? लग्नामध्ये पुढारी किंवा हबप शिवाय दुसरी कोणी आशीर्वाद देण्याचे धाडस करत नाहीत. आशीर्वाद देताना सुद्धा ही हबप मंडळी भलतेच बरगळतात.
आशीर्वाद देताना परमेश्वर चरणी प्रार्थना करतात, वधूवरांना उत्तम आरोग्य, भरपूर संपत्ती आणि मुबलक संतती प्राप्त हो. आमच्या भागातील एक महाराज तर प्रत्येक लग्नात बोंबलत असतो, हिंदू धर्म बुडायला लागलाय, आता हम दो हमारे दो, नाहीतर हम दो हमारे 5 और 25 होऊ द्या. असे राष्ट्रद्रोही समाजद्रोही विचार ही मंडळी समाजामध्ये पेरत आहेत. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ही आज सत्यपाल महाराज, शिवराज महाराज आणि अजय महाराज बारसकर यांसह अनेक परिवर्तनवादी कीर्तनकार संत नामदेव महाराजांची आणि तुकाराम महाराजांची खरी कीर्तन परंपरा चालवित आहेत. संतांच्या अभंगाचे संदर्भ घेऊन समाजात परिवर्तनवादी विचार रुजविण्याचे काम सुरू आहे. हे पाहून अनेक कीर्तनकार असे सांगतात की तुकोबारायांनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या अर्थाचे अभंग लिहिले आहेत, त्यामुळे फक्त सोयीचेच अभंग घेऊन चालू नये. एके ठिकाणी शिवधर्म पद्धतीने गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात मी कथा करून या द्रव्य घेती देती तया अधोगती नरकवास या अभंगाचे पठण केले. त्या ठिकाणी हबप होते. नंतर त्यांचे कीर्तन झाले तेव्हा त्यांनी सांगितले, हा जरी अभंग तुकोबारायांचा असला तरी दुसऱ्या एका अभंगात तुकोबाराय दानाच्या स्वरूपात जर कोणी देत असेल तर ते घेतले तरी चालते असे सांगतात. म्हणजे सोयीचा अर्थ घेऊ नका म्हणण्याचे महाशय तुकाराम महाराजांचे अभंग स्वार्थासाठी सोयीने घेतात हे आजचे वास्तव आहे. सर्व संतांनी सांगितले, देव देवळात नाही, देव दगडात नाही तर देव माणसामध्ये आहे. गाडगेबाबांनी तर उभ्या आयुष्यात पंढरपूरच्या पांडुरंगाचे एकदाही दर्शन घेतले नव्हते, परंतु आयुष्य त्यांनी समाज जागृतीसाठी खर्च घातले. त्या गाडगेबाबांना आज फक्त स्वच्छता अभियानातच अडकवून ठेवले आहे. गाडगेबाबांप्रमाणे मेंदूंची घाण साफ करणाऱ्या कीर्तनकारांची आज गरज आहे. मोठमोठी पाकिटे घेऊन एसी गाडीत फिरून पोपटपंची करणाऱ्यांची गरज नाही. कीर्तन हे प्रबोधनाचे साधन आहे. ते प्रबोधनाचे साधन म्हणूनच विकसित झाले पाहिजे. ब्राह्मणी व्यवस्थेवर वार करून जो व्यवस्था परिवर्तनाच्या कामात मदत करेल तोच खरा वारकरी ठरणार आहे. फक्त गळ्यात माळ आणि कपाळाला बुक्का लावून पंढरीची वारी करीत फिरणारा वारकरी म्हणून ओळखला जाणार नाही. कारण गळा माळ भाळी बुक्का परी जाणीला ना तुका, गेला पेटुनी दंभाने त्याचा जन्म जाई फुका. कर्मकांडावरती ध्यान नित्य एका जो पुराण, अधोगती तयाची येत होणार हे जाण. घरी बोलावूनी भट एके तयाची वटवट, त्याच्या संसारी होई सुरू सदाची कटकट. जो बोलूनी निर्भीड समाज प्रबोधन करी तोच ठरणार आहे आज खरा वारकरी. धन्यवाद.